पावसानं हिरव्यागार झालेल्या वातावरणात एव्हरग्रीन गाण्यांच्या वर्षावात भिजून जाण्यासाठी आपण सगळेजण मोठ्या उत्सुकतेनं, मोठ्या उत्साहानं आणि प्रेमानं इथे उपस्थित झालेले आहात. डॉक्टर शेखर कुलकर्णी आणि आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. मी उज्ज्वला बर्वे. पोस्टरमध्ये माझ्या नावाच्या आधी डॉ लावलेलं आहे, पण काही संबंध नाही. ते औषधं देणारे डॉक्टर, मी औषधं घेणारी डॉक्टर. हा मोठा फरक त्याच्यामध्ये आहे. इथे जमलेल्या बहुतेकांना डॉक्टर शेखर यांचा परिचय असेलच, पण तरीही तुम्ही काही तुमच्या मित्रमंडळींना घेऊन आला असाल की आमच्या डॉक्टर शेखर कुलकर्णींचं तरी गाणं ऐका, किंवा काही जण रफीवरच्या प्रेमापोटी आले असतील, काही जण चांगला सांगीतिक कार्यक्रम ऐकायचा म्हणून आले असतील. त्यांना जर माहिती नसेल तर डॉक्टर शेखर कुलकर्णी हे गेले 30-32 वर्ष पुण्यात ब्रेस्ट सर्जन, प्रामुख्यानं ब्रेस्ट कॅन्सर सर्जन म्हणून काम करतायत. पण ते तेवढंच त्यांचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटत नाही. कारण ब्रेस्ट कॅन्सरनं ग्रस्त अशा अनेक मैत्रिणींना फक्त औषधं नाही तर जगण्याची उमेद देण्याचं मोठं काम डॉक्टर शेखर कुलकर्णींनी त्यांच्या 30-32 वर्षांच्या कारकिर्दीत केलं. कारण फक्त उपचार करून पेशंटला विसरून जाणारे ते डॉक्टर नाहीत. कर्करोगाच्या उपचारात मनाचा खंबीरपणा आवश्यक असतो हे लक्षात घेऊन त्यांनी 25 वर्षांपूर्वी आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुपची स्थापना केली. स्तनांच्या कर्करोगावर विजय मिळवून नव्या जोमानं आयुष्य जगणाऱ्या महिलाच नव्यानं या आजाराचा सामना करणाऱ्या मैत्रिणींना बळ देऊ शकतात हे डॉक्टर शेखर कुलकर्णी यांना जाणवलं, आणि त्यांचा हा विश्वास या आस्थाच्या सगळ्या मैत्रिणींनी 100% खरा ठरवला. त्यांची आस्था आणि प्रेम यांच्यामुळे हा सपोर्ट ग्रुप रौप्य महोत्सवाच्या टप्प्यापर्यंत पोचला आहे, आणि त्यानिमित्तच आजचा हा कार्यक्रम होतो आहे. हा महत्त्वाचा टप्पा साजरा करण्याकरता 24 कॅरेट मोहम्मद रफीचा 24 संगीतकारांबरोबरचा सांगीतिक प्रवास हा अनोखा कार्यक्रम सादर होत आहे. तो सादर करणारे अर्थात डॉक्टर शेखर कुलकर्णी. ते इथे डॉक्टरसारखे सुटाबुटात दिसत असले तरी ते गायक म्हणून आज उभे आहेत. त्यांनी असा छान रेशमी कुडता बिडता घातला आहे अशी कल्पना तुम्ही करायला हरकत नाही आहे. डॉक्टर मंडळी शल्यक्रिये इतकीच अनेक कलांमध्ये निष्णात असतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आणि शेखरसारखे डॉक्टर इंग्रजीतले सर्जन आणि मराठीतले सर्जनशील असे असतात, आणि याचं पुरेपूर प्रत्यंतर आपल्याला येणार आहे. अशी 24 कॅरेट ही हिंदी चित्रपट संगीताच्या सादरीकरणाची एक मालिका त्यांनी तयार केली आहे. म्हणजे याच्या आधीचा त्यातला कार्यक्रम होता. हिंदी चित्रपट संगीतातल्या सुवर्ण काळातल्या 24 गायकांची गाणी त्यांनी एकट्याने सादर केली होती. आणि आजचाच त्या मालिकेतला पुढचा जो भाग आहे तो एकट्या मोहम्मद रफी यांनी 24 संगीतकारांकडे गायलेली वेगवेगळ्या धाटणीची गाणी आज ते एकटे इथे सादर करणार आहेत. सगळी गाणी पूर्ण सादर होणार नाही आहेत, त्यामुळे हुरहुर लागणार आहे. ती लागावी, घरी जाऊन यूट्यूबवरती गाणी शोधा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध्यांतर आपण घेणार नाही आहोत, कारण या सुरेल मैफिलीला असा काही मध्य नाही आहे. त्याला फक्त वर जाणारी अशीच ती मैफिल होणार आहे. तर एवढं फक्त लक्षात ठेवा. बाहेर जायचं असेल तर जरूर मध्येच बाहेर जाऊन यायला हरकत नाही. या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला स्वच्छतागृह आहेत. मी खूप बोलली अशी काळजी करू नका. इथून पुढे मी बोलणार नाही आहे, कारण 2 गाण्यांच्या मध्ये त्याला श्वास घेण्यापुरता जेवढा वेळ लागेल तेवढीच बोलणार आहे. पण आता या कार्यक्रमाच्या संकल्पनेविषयी त्यांनी सांगावं आणि मग कार्यक्रमाला सुरुवात. नमस्कार. 2-3 गोष्टी बोलली. त्यातलं पहिल्यांदा ड्रेसविषयी. प्रत्येक गोष्टीला युनिफॉर्म लागतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण सर्जनकडे गेलो आणि तो असा काहीतरी चटेरी पटेरी पायजाम्यात असेल तर किती निष्णात सर्जन असेल तरी ते बरं नाही वाटत. त्यामुळे सर्जनचा पोशाख, कलावंताचा पोशाख हा तसा ठरलेला असतो. त्यामुळे मी आत्ता इथे गायक म्हणून जरी उभा असलो तरी मी प्रामुख्याने सर्जन आहे, आणि त्यामुळे तसं भासावं सगळ्यांना म्हणून मी, आणि जरा आपण सिरियसली घेतला आहे कार्यक्रम असं वाटावं अशा तऱ्हेने मी वेशभूषा करून आलो आहे. हा कार्यक्रम आमच्या आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुपच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आपण करतो आहोत. खरं म्हणजे मग एक प्रकारे त्याचा काही संबंध नाही. आमचे हे सगळे पेशंट फार म्युझिकल आहेत बरं का. खूप छान सुंदर गाणी बिणी म्हणतात, आणि म्युझिकचा त्यांच्या बरं होण्यामध्ये सुद्धा खूप मोठा वाटा आहे. त्याच्यामध्ये आम्ही म्युझिक थेरपीचं बरंच काम करत असतो. हे तर फप फार येतं आहे का? काय होतं आहे बघा बरं जरा. मी म्हटलं तेवढा हा वेळ माईक टेस्टिंग पण होऊन जाईल. हां, तर
आजच्या कार्यक्रमाविषयी. मोहम्मद रफी गेले तेव्हा मी शाळेमध्ये होतो आणि साधारण असाच दिवस होता, तुमच्या लक्षात असेल. 31 जुलै. हां, म्हणजे पण दिवस असा होता, पावसाळा दिवस. असा ओव्हरकास्ट, असं आभाळ भरून आलेलं, सारखा पाऊस चिरचिर करतोय. आणि मग केव्हा तरी अशी बातमी आली की मोहम्मद रफी गेले. हां, आणि मग संध्याकाळपासून टी व्हीवर त्यांचं अनेक पूर्वीचे कार्यक्रम म्हणा, त्यांची अंत्ययात्रा वगैरे असं काय काय दाखवायला लागले. आणि त्या क्षणापासून मला त्यांनी जे काय पछाडलं, त्या म्हणजे तोपर्यंत आपण ऐकत होतो मोहम्मद रफी, इतर गाणी वगैरे, पण त्या विशिष्ट दिवसानंतर माझ्या मनात काहीतरी एक वेगळंच त्या सगळ्या प्रकरणाचं एक गारूड निर्माण झालं. म्हणजे इतकं की मी त्यांचं चित्रमित्र पण काढायचो ऑफ तासाला, इतका मी त्या सगळ्या गोष्टींनी भारून गेलो होतो. त्यातली बरी गाणी, मग तेव्हा गाणे ऐकायला काय आजच्यासारखे यूट्यूब किंवा कॅसेट्स बिसेट पण नव्हत्या. कुठे लागलं एखादं चुकून गाणं तर ते गाणं ऐकणं किंवा कुठेतरी रेडिओवर असं ऐकणं. तर त्यामुळे ते जे काही मनामध्ये माझ्या बसलं, त्याच्यानंतर अर्थात इतक्या सुंदर सुंदर गायकांची गाणी आपण ऐकली. किशोर कुमार होता, लता मंगेशकर होत्या, आशा भोसले, सगळी देव माणसं होती. पण रफीचं जे प्रेम पहिल्या त्या काळामध्ये जे बसलं ते अजूनही शिल्लक आहे, चालू आहे, वाढतंच आहे. हा काय कार्यक्रम त्यांची नक्कल करणं, त्यांची बरोबरी करणं, त्यांची हे शक्यच नाही आहे. मला 10 जन्म घेतले तरी तसं करता येणार नाही. त्यांच्यासारखा आवाज काढून त्यांच्यासारखं गाणं शक्य नाही. पण हे सगळे एक छोटे, आपल्या इथे सगळे बरेचसे माझे मित्र दिसत आहेत, नातेवाईक आहेत. त्यामुळे आपली अशी एक छान मित्रांची मैफिल जमली आहे आणि आपण छान जुन्या जुन्या गाण्यांच्या आठवणी काढतो आहोत. एखादं गाणं छोटंसं आठवलं तर त्याचा मुखडा, एखाद्याचा अंतरा, असं आपण करतो आहोत. आणि हे मी करणार आहे ते सगळं सुसह्य व्हावं म्हणून आपल्याचबरोबर आज ही जी सगळी मंडळी आहेत त्यांची मी मदत घेतलेली आहे. तेव्हा तुम्हाला खरं कळेल की हा कार्यक्रम त्यांचा आहे. मी आपला बाजूनी उभा राहून श्रेय घेणार आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. हे 24 संगीतकार कसे निवडले तर मर्यादाच घालून घेतली, कारण इतक्या संगीतकारांकडे मोहम्मद रफींनी काम केलं, पण 24 त्यातल्या त्यात उत्तम, ज्यांच्याबरोबर बरंच काम केलं असे संगीतकार आहेत. आणि त्यांचा क्रम लावताना त्यांच्या जन्मवर्षानुसार लावलेला आहे, कारण काहीतरी एक सूत्र आपल्याला ठेवायला पाहिजे. त्यामुळे सगळ्यात पहिला क्रमांक ज्या संगीतकारांचा लागतो ते 1898 साली जन्मलेले, म्हणजे 19व्या शतकात. इतका मोठा वारसा 21व्या शतकापर्यंत आपण त्यांचा पुढे नेत आहे, त्यांच्यासारखे गायक. ते म्हणजे मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर. अतिशय आदरानं घेतलं जाणारं नाव. त्या काळात त्यांचा फारच दबदबा होता. आणि काही मराठी गाणी पण आपल्याला त्यांची माहिती आहेत. आता कशाला उद्याची बात, लख लख चंदेरी, तेजाची दुनिया वगैरे. म्हणजे खुद्द बालगंधर्वांनी सुद्धा अशी अट घातली होती विशांतारामांना की मास्तर कृष्णराव संगीत देणार असतील तर मी चित्रपटासाठी गाणं म्हणेन. त्यांच्या संगीत रचनांचा पाया शास्त्रीय संगीताचा त्याला जरूर होता, पण तरीही त्या रचना क्लिष्ट न वाटता सहज गुणगुणाव्याशा वाटाव्यात अशा होत्या. तर आता ऐकूया मास्तर कृष्णराव यांची एक रचना मोहम्मद रफीच्या कमाल आवाजात आपण ऐकलेली आणि तितक्याच उत्कट आवाजात आपण इथे ऐकणार आहोत. चित्रपट होता कीचकवध. गोरी आंखों में डारे कजरा, गोरी आंखों में डारे कजरा और हाथों में पहने गजरा. बोलो कहाँ चली नन्ही गली, सच तो बता तेरे पिया की है कौन सी गली. दिर दिर तनुम तना न दे रे नाम, दिर दिर तनुम तना न दे रे नाम. गोरी गोरी परियों की चोरी चोरी सले नार, निकली क्यों निकली तू घर से, निकली तू घर से. सुनी है डगरिया उमरिया है बाली, काहे डरती नहीं क्या जग डर से. हो कारी कारी लटे लटकाती, हो कारी कारी लटे लटकाती, मधमाते नयन मटकाती. बोलो कहाँ चली नन्ही गली, सच तो बता तेरे पिया की है कौन सी गली. दिर दिर तनुम तना न दे रे नाम, दिर दिर तनुम
tanana dere nam dirtanum tanana dere nam सहसा गायकाची ओळख करून देताना त्यांनी वयाच्या इतक्या वर्षी इतक्यांकडे अमुक व्यक्तीकडे गायनाची साधना सुरू केली वगैरे असं 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 म्हणता येतं. पण शेखरच्या बाबतीत ते म्हणता येत नाही, कारण त्यांनी अशा पद्धतीनं अधिकृतरित्या औपचारिकरित्या गायनाचं शिक्षण घेतलेलं नाही. रेडिओवरची गाणी ऐकत ऐकत कान तयार झाला, गळा जन्मताच घेऊन आले होते आणि मग अशा पद्धतीनं मित्रमंडळींसमोर गाणी सादर करत करत एक उत्तम उत्कृष्ट 3 तासाचा कार्यक्रम एकट्याने सादर करावा एवढ्या तयारीपर्यंत ते पोचलेले आहेत. या हिंदी चित्रपट संगीतामध्ये जेवढं गायकांचं योगदान होतं, संगीतकारांचं होतं, तेवढंच माझ्या मते गीतकारांचंही होतं. त्यामुळे जिथे जिथे मला माहिती आहे तिथे तिथे मी जरूर गीतकारांचं सुद्धा नाव घेईन. आणि या गीताचे गीतकार होते भरत व्यास. यानंतरचे संगीतकार जे निवडलेले आहेत त्यांचं नाव घेतल्यानंतर बऱ्याचदा असं होतं, म्हणजे मला होतं, तुम्हालाही होईल. सचिन देव बर्मन. हां त्रिपुराच्या राजघराण्यात वगैरे जन्मले होते ते. हां म्हणजे त्यांना राजगायक नेमणं शक्य होतं, पण ते स्वतःच गायक आणि संगीतकार झाले, कारण घरामध्येच त्यांच्या गाणं होतं. आणि बंगाली संगीतकारांची जी एक मोठी फळी आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाली त्यातले ते एक महत्त्वाचे संगीतकार होते. विविध बाजाची असंख्य गाणी त्यांनी संगीतकार म्हणून रचली. काही त्यांनी स्वतः गायलेली अप्रतिम गाणी आहेत. आजच्या कार्यक्रमाकरता शेखरनी त्यांची 3 गाणी निवडली आहेत आणि ती एका मागोमाग एक मेडलीसारखी सादर होणार आहेत. त्यातलं पहिलं गाणं आहे 3 देविया या चित्रपटातलं. गीतकार मजरू सुलतानपुरी. आणि गीतामध्ये जसे गीतकार गायक संगीतकार महत्त्वाचे तेव्हा तसे कधी कधी पडद्यावरची पण व्यक्ती महत्त्वाची आहे. या गाण्यात पडद्यावर होता देवानंद. ऐसे तो न देखो कि हमको नशा हो जाए, ऐसे तो न देखो खूबसूरत सी कोई हमसे खता हो जाए, खूबसूरत सी कोई हमसे खता हो जाए, ऐसे तो न देखो. तुम हमें रोको फिर भी हम ना रुके, तुम कहो काफिर फिर भी हम ना झुके, कदमे नाज़ पे एक सजदा हो जाए, ऐसे तो न देखो. नाचे मन मोरा मगन दिखता दिगी दिगी, नाचे मन मोरा मगन दिखता दिगी दिगी, बदरा घिर आए रुत है भीगी भीगी, नाचे मन मोरा मगन दिखता दिगी दिगी, नाचे मन मोरा मगन दिखता दिगी दिगी, दिखता दिगी दिगी दिखता. कुहू के कोयलिया कहीं
हम पुकारे। झूला झूले सखिया, झूला झूले सखिया, के घर आजा बालम हमारे। फिर आए बदरा फिर आए, रुत है भीगी भीगी, नाचे मन मोरा मगन दिखता दिगी दिगी, नाचे रे मन मोरा रे, नाचे मन मोरा मगन दिखता दिगी दिगी, नाचे मन मोरा मगन दिखता दिगी दिगी, दिखता दिगी दिगी, दिखता। मालिक, लीडर हो या पब्लिक, अपने आगे सभी झुके हैं, क्या राजा क्या सैनिक। नौकर हो या मालिक, लीडर हो या पब्लिक, अपने आगे सभी झुके हैं, क्या राजा क्या सैनिक। सुन 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 अरे राजा सुन, इस चंपी में बड़े बड़े गुण। सुन 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 अरे राजा सुन, इस चंपी में बड़े बड़े गुण। लाख दुखों की एक दवा है, क्यों ना आजमाए। काहे घबराए, सर चकरा चकराए, या दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे। काहे घबराए, काहे घबराए। तेल मालिश, तेल मालिश, चंपैया। काय प्रत्येक संगीतकाराची इतकी गाणी आहेत आणि त्यातली काहीच फक्त सिलेक्ट करणं हा क्रूरपणा आहे, नालायकपणा आहे, मला माहिती आहे. तुम्हाला प्रत्येकाला वाटणार आहे की अरे ते का नाही घेतलं, हे का नाही घेतलं, पण त्याला इलाज नाही. ही गाणी सिलेक्ट करताना एखादं लहान मुलगा खेळण्याच्या दुकानात जावं आणि त्याची नजर भिरभिरावी, तसं आमचं सगळं झालं होतं. पण काहीतरी घ्यायला पाहिजे म्हणून मग काही गाणी आम्ही दुःखाने सोडली की अरे हे पण घेऊ ते पण घेऊ. त्यामुळे असा त्या रफीच्या गायकीमधली सगळी अंग आपल्याला थोडी थोडी दाखवता येतील. कुठे विनोदी असेल, कुठे लोकगीत असेल, कुठे शास्त्रीय असेल, कुठे रोमॅन्टिक असेल, कुठे दर्दभरा एखादा असा असेल. तर असे सगळे प्रकार आपल्याला थोडे थोडे दाखवता यावेत म्हणून आम्ही हे शॅम्पल घेतलेलं आहे. म्हणजे आपलं वाईन टेस्टिंग असतं की नाही, तसे वाईन टेस्टिंग असं समजा. अख्खी वाईन तुम्हाला घरी जाऊन प्यावी लागेल, इथे फक्त टेस्टिंग. म्हणजे आता ज्यांना आवडेल ना तर ते आपल्याला असं सांगू शकतील ना की शेखर तुम्ही फक्त एसडीचा एक कार्यक्रम करा, मग त्यांनी तो स्पॉन्सर केला की आपण करून टाकू. त्या निवेदिका पाहिजेत. त्यामुळे भरपूर किमान 24 कार्यक्रमांचा ऐवज आजच्या या कार्यक्रमामध्ये आहे. सर्जो तेरा चकराई या दिल डुबा जाए, ते मालिश वगैरे हा उपाय आहे तो कुठे रोज कुठे मिळणार. तो सर्जो तेरा चकराई या दिल डुबा जाए गाना सुने, एकदम आपले एकदम वृत्ती फार ताज्या तवान्या होऊन जातात. आणि अर्थातच हे प्यासामधलं जॉनी वॉकरवर चित्रित झालेलं गाणं होतं. आणि नाचे मन मोरा हे मेरी सूरत तेरी आंखेमधलं आणि अशोक कुमारचा असा काळा काळा वगैरे असा चेहरा केलेला ते गाणं होतं. अरे वा, इतकी दर्दी श्रोता मंडळी असल्यानंतर एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. शक्यतो मी टाळ्या मागत नाही, टाळ्या मागू नये असं मी यांना बजावून सांगितलेलं आहे. आणि मी सांगितलं होतं. हो, हिने सॉरी, आम्ही एकमेकांना सांगितलं होतं की टाळ्या मागायच्या नाहीत, पण आता तबल्याचा विषयच निघालाय. हो, म्हणूनच आम्ही मागणार नव्हतो टाळ्या, न मागता. पण मला राहवलं नाही मला आता, ऑफकोर्स, कारण हा तबल्याचा पीस होता. आणि दोन्ही गाणी शैलेंद्र यांनी लिहिलेली होती. यानंतरचे जे संगीतकार आहेत त्यांनी अतिशय सुरेल हिंदी आणि मराठी गाणी दिली. असं छान वाटतं ना, मराठी पण संगीतकार या सगळ्यामध्ये. कृष्णरावांपासून सुरू केलं ना, पण आता बाकीचे सगळे नाही आहेत. घनश्याम सुंदरा, उठी उठी गोपाळा ही गाणी आपल्याला त्यांची माहिती आहेत. आणि हिंदीमध्ये झनक झनक पायल बाजे, तुफान और दिया, दो आंखें बारा हात इतके सुंदर चित्रपट त्यांनी दिले. आता ऐकूया भरत व्यास यांनी लिहिलेलं गूंज उठी शहनाई या चित्रपटातलं गीत. अप्रतिम सुंदर गीत. वसंत देसाई.
कह दो कोई ना करे यहाँ प्यार, कह दो कोई ना करे यहाँ प्यार। इसमें खुशियाँ है कम बेशुमार है गम, एक हंसी और आंसू हजार, कह दो कोई ना करे यहाँ प्यार। प्रीत पतंगा दिए से करे, प्रीत पतंगा दिए से करे, उसकी हिलाओं में वो जल जल मरे। मुश्किल राहें यहाँ अश्क और आहें यहाँ, इसमें चैन नहीं ना करार, कह दो कोई ना करे यहाँ प्यार। रफीने एक अशी पद्धत आणली होती की उंच उंच आवाज न्यायचा, मग अजून उंच न्यायचा आणि मग अजूनही उंच न्यायचा. मी सगळी गाणी थोडीशी हाफ नोट उतरवली तर तुम्हाला लक्षात आलं असेल. आपल्यापैकी बरेच जण मला सहसा जे चेहरे दिसत आहेत ते विविध भारती ऐकत मोठे झालेले आहेत. आणि ज्यांनी विविध भारती ऐकलेली आहे त्यांना एस एन त्रिपाठी हे नाव नक्की माहिती झालेलं, कारण ते फार छान असतं. विविध भारतीवर सगळी माहिती सांगतात. अशा एस एन त्रिपाठींकडे आपण वळणार आहोत. त्यांनी 250 चित्रपटांना संगीत दिलं. आता हे विविध भारतीमुळे कळलेलं आहे, आकडा जरी नाही कळला तरी खूप चित्रपटांना संगीत दिलं एवढं कळलं. पण त्यांनी 200 चित्रपटातून अभिनय केला, 37 पटकथा लिहिल्या आणि 39 चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं होतं. पण आज आपण अर्थातच संगीतकार म्हणून त्यांचा इथे आवर्जून उल्लेख करतोय. त्यांची 2 गाणी आपण ऐकणार आहोत. त्यातली पहिली रचना कोणाची आहे याविषयी थोडासा संदेह असतो. काही जण म्हणतात बहादूरशाह जफरची ती गझल आहे, काही जण मुस्तर खैराबादी यांचं नाव त्यांच्याशी जोडतात. कोणाची का असेना गझल अप्रतिम आहे, याच्यात शंका नाही आहे. कितीतरी वेळा आपण रफीच्या आवाजात ऐकली आहे. आता ऐकूया शेखरच्या आवाजात. चित्रपट आहे लाल किला. आपल्याकडे एन्सायक्लोपीडिया आहेत. आणि त्यानंतर दुसरं गाणं त्याला जोडूनच होईल. न किसी की आँख का नूर हूँ, न किसी के दिल का करार हूँ, जो किसी के काम न आ सके। मैं वो एक मुश्ते गुबार हूँ, न किसी की आँख का नूर हूँ। न तो मैं किसी का हबीब हूँ, ना तो मैं किसी का रकीब हूँ। जो बिगड़ गया वो नसीब हूँ, जो जड़ गया वो दयार हूँ, न किसी की आँख का नूर हूँ।
चाहे तुम नहीं चाहो, ऐसा कभी ना हो सकता। हम तुम्हें चाहे तुम नहीं चाहो, ऐसा कभी ना हो सकता। पिता अपने बालक से बिछड़ के सुख से कभी ना सो सकता। हमें डरने की जग में क्या बात है, जब हाथ में तिहारे मेरी लाज है। यूं छुप ना सकेगा परमात्मा, मेरी आत्मा की ये आवाज है। जरा सामने तो आओ चलिए। दोन केवढी वेगळ्या बाजांची गाणी होती. आणि जेव्हा एखादं गाणं असं मधनंच कडव्यापासून सुरू होतं तेव्हा छान डोक्याला खुराक मिळतो ना, की हे कुठलं बरं असेल. आणि मग जरा सामान्य तो आओ छलिया म्हणल्यावर छलिया समोर आल्यासारखंच सगळ्यांचे मला चेहरे दिसले. हा कळलं, गाणं कळलं. हे दुसरं जे गाणं होतं जरा सामान्य तो आओ छलिया, जन्म जन्म के फेरे या चित्रपटातलं, गीतकार भरत व्यास. यानंतरचे संगीतकार म्हणजे मला या दोघांकडे बघून असं वाटतं की तेच मला आता सांगतील पुढचे संगीतकार कोण आहेत. आम्ही निवडलेले आहेत हंसराज बहेल. हंसराज बहेल यांनी आशा भोसले यांना पार्श्वगायनाची पहिली संधी दिली. त्यासाठीच आपण त्यांचे जन्मभर ऋणीच राहणार आहोत. पण मोहम्मद रफी हाही त्यांचा आवडता लाडका असा गायक होता. आणि त्यांनी जे संगीतबद्ध केलेलं गाणं आहे ते आवडतं नाही आहे नुसतं, ते अभिमानानं म्हणण्याचं गाणं आहे. ते का म्हणते ते मी कळेल तुम्हाला. ते आहे सिकंदर ए आझममधलं, गीतकार राजेंद्र कृष्ण. आणि ते ऐकल्यावर अभिमानानं ऊर भरून येतोच. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता फेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जय भारती जय भारती जय भारती जय भारती। ये धरती बोझा ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। हरिओम 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 हरिओम। जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। हरीश राठोड, जय भारती जय. हे असं एक सुरात म्हणण्याचंच गाणं आहे. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. यानंतरचे संगीतकार आहेत रोशन. आणि त्यांच्या पुढच्या पिढीने पण खूप छान गाणी दिली, पण आपण आज वडिलांचीच ऐकणार आहोत. संगीतकार रोशन यांनी त्यांच्या संगीत रचनांमध्ये सारंगीचा भरपूर वापर केला. शिवाय पेटी, दिलरुबा ही वाद्य देखील त्यांच्या संगीतात आढळतात. ते कॉलेजमध्ये असताना मुकेशना त्यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमात हार्मोनियमची साथ करत असत. म्हणजे कसा कान छान त्यांचा तयार झाला होता. आणि खऱ्या गानरसिकांना त्यांची गाणी विशेष आवडतात असं उल्लेख मी वाचला, कारण त्याच्यातही बारकावे खूप असतात. त्यामुळे रोशनच्या गाण्यांचं वेगळेपण ज्यांना कळतं त्यांना तो खूप आवडतो. त्यांची अशीच गाणी आपण ऐकणार आहोत. 3 गाणी एका पाठोपाठ एक. पहिल्या गाण्याची फक्त माहिती आत्ता सांगते. नई उमर नई फसल या चित्रपटातलं, नीरज यांनी लिहिलेलं. ऐकूयात.
भी खुली न थी कि हाय धूप ढल गई। पाँव जब तलक उठे कि जिंदगी फिसल गई। पात पात झड़ गए कि शाख शाख जल गई। चाह तो निकल सकी तो पर उम्र निकल गई, पर उम्र निकल गई। गीत अश्क बन गए, स्वप्न हो दफन गए। साथ के सभी दिए धुआं पहन पहन गए। और हम झुके झुके मोड़ पर रुके रुके। उम्र के चढ़ाव का उतार देखते रहे। हाय ओ रेशमी जुल्फों से बरसता पानी। हाय ओ रेशमी जुल्फों से बरसता पानी। फूल से गालों पे रुकने को तरसता पानी। दिल में तूफान उठाते हुए, दिल में तूफान उठाते हुए। जज्बात की रात जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात जिंदगी भर नहीं भूलेगी। हम इंतजार करेंगे, हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक। खुदा करे कि कयामत हो और तू आए। खुदा करे कि कयामत हो और तू आए। हम इंतजार करेंगे। हे फारच छोटं सॅम्पल होतं. इंतजार करतायत लोक, इंतजार करतायत. तेवढंच सांगायचं होतं की कारण इंतजार अजून करो. इतके संगीतकार आहेत. दुसरं जे गाणं होतं याच्यात सादर झालेलं ते कुठल्या चित्रपटातलं सांगायची गरज नव्हती, बरसात की रात. आणि हम इंतजार करेंगे हे होतं बहू बेगम या चित्रपटातलं. आणि दोन्ही गाणी साहिर लुधियानवी यांच्या लेखणीतून उतरलेली होती. माझी व्यक्तिगत अशी फरमाईश आहे शेखरला की एकदा फक्त साहिरच्या गाण्यांचा कार्यक्रम त्यांनी करावा. कारण साहिरची म्हणजे त्यातली साहिरची पण मेल सिंगरची अर्थातच, कारण तीही पुष्कळ आहेत आणि तीही अप्रतिम आहेत सगळी. तर नोंद करा सर. पेन 6 नाही महिन्यांनी पेन नाही. हां इथे इथे, कारण सगळ्या नोंदी तुमच्या डोक्यात आहेत मला माहिती आहे. सुरेख चाललाय कार्यक्रम. आपल्याला ही सगळी गाणी आता अक्षरशः आपल्या फिंगरटिपवर कधीही ऐकता येतात. तरी आपण पावसामध्ये आपल्या घरून त्रास सहन करून इथे येतो, कारण जिवंतपणे ऐकण्याची मजा वेगळी आहे. गायकाचा आवाज आणि वादकांची त्याला साथ. वादकांच्या अशा सक्षम साथीशिवाय कार्यक्रम इतका सुंदर रंगणार नाही. त्यांची ओळख करून घेऊयात. शेखर तू करून देतोयस का मी सांगू? सांग की. कीबोर्डवर आहेत विवेक परांजपे. विवेक परांजपे. बासरीवर संदीप कुलकर्णी. तालवाद्य पद्माकर गुजर आणि वेस्टर्न रिदम पर्कशन अकंपनीमेंट प्रतीक गुजर. संगीताच्या क्षेत्रात पितापुत्रांच्या जोड्या खूप गाजलेल्या आहेत. तशी एक जोडी आपल्या समोर आहे. नावं आत्ताच का सांगितली? कारण कोणाचं ऐकतोय? मूळ संगीतकारांनी दिलेलंच आहे, पण इथे कोण सादर करतंय, कोण साकार करतंय हेही माहिती असणं खूप आवश्यक असं. छान त्यांनी मजा वाढते आणखी. याच्यानंतरचे जे संगीतकार आहेत त्यांचं नाव त्यांच्या व्यवसायाला साजेसं आहे, कारण ते अर्थशास्त्रात MA झाले होते, प्राध्यापक होते
अर्थशास्त्र म्हणजे हिशोब बिशोबाला यांचं नाव होतं चित्रगुप्त. पण ते दुसरीकडे गुणी संगीतकारही होते अर्थातच. बराच काळ त्यांना असे काही पहिल्या दर्जाचे असे चित्रपट मिळाले नाही. पण एकदा SD बर्मन यांनी स्वतःकडे आलेलं एक काम त्यांना दिलं चित्रगुप्त यांना, आणि मग झालं ते त्या मुख्य प्रवाहात आले. चित्रगुप्तांनी लता मंगेशकर यांच्याबरोबर खूप काम केलं. आत्ताच मी पितापुत्रांच्या जोडीचा उल्लेख केला. चित्रगुप्त यांची मुलं आनंद मिलिंद ही संगीतकार जोडी त्यांचा वारसा चालवतीये. या चित्रगुप्त यांनी ज्या गाण्यांना संगीत दिलं अशी 2 गाणी ऐकूयात. त्यातलं पहिलं गाणं आहे भाभी या चित्रपटातलं, गीतकार राजेंद्र कृष्ण, आणि त्याच्या पाठोपाठ दुसरं गाणं होईल, त्याची माहिती नंतर देईन. चल उड़ जा रे पंछी के अब ये देश हुआ बेगाना. चल उड़ जा रे पंछी के अब ये देश हुआ बेगाना. चल उड़ जा रे पंछी. जा अब वो मस्त हवा, उड़ना डाली डाली. भूल जा अब वो मस्त हवा, वो उड़ना डाली डाली. जग की आँख का कांटा बन गई चाल तेरी मतवाली. कौन भला उस बाग को पूछे, कौन भला उस बाग को पूछे, होना जिसका माली. तेरी किस्मत में लिखा है जीते जी मर जाना. चल उड़ जा रे पंछी के अब ये देश हुआ बेगाना. चल उड़ जा रे पंछी. ये पर्वतों के दायरे, ये शाम का धुआं, ऐसे में क्यों न छेड़ दे दिलों के दास्तां. ये पर्वतों के दायरे, ये शाम का धुआं. जरा सी जुल्फ खोल दो, फिजा में दिल खोल दो. जरा सी जुल्फ खोल दो, फिजा में दिल खोल दो. नजर जो बात कह चुकी वो बात मुंह से बोल दो. कि झूम उठे निगाह में बहार का समा. ये पर्वतों के दायरे, ये शाम का धुआं, ऐसे में क्यों न छेड़िए दिलों के दास्तां. ये पर्वतों के दायरे, ये शाम
कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळेला दोन प्रकारच्या चिंता असतात. पहिली असते लोक येतील की नाही, किती येतील. दुसरी असते खूप आले तर काय करायचं, पण ती आवडते चिंता. तशी आत्ता परिस्थिती आलेली आहे. 1-2 जागा आहेत, पण अजून काही मंडळी आली तर तरुण मंडळी त्यांना जागा करून देतील आणि छान पायऱ्यांवर बसण्याचा आनंद घेतील. पायऱ्यांवर बसून गाणं ऐकायला खूप छान वाटतं, करून बघा. त्यामुळे वेगळीच त्याला खुमारी असते. यानंतरचे संगीतकार अनेकांचे आवडते, माझेही आवडते. त्यांचा जन्म नैरोबीमध्ये झाला होता. ते अली अकबर खान यांच्याकडे सरोद शिकले. अनेक वर्ष SD बर्मन यांचे सहाय्यक होते. अतिशय आदरानं त्यांचं नाव घेतलं जातं. म्हणजे आपण बऱ्याचदा क्वांटिटी आणि क्वालिटी याच्यामध्ये जी एक तुलना करतो, त्यामुळे क्वालिटीनी नाव घेतलं जातं संगीतकार जयदेव. हम दोनो या चित्रपटातलं साहिल लुधियानवी यांनी लिहिलेलं, जयदेव यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं ऐकूया. जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं, अभी ना जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं. अभी अभी तो आए हो, अभी अभी तो, अभी अभी तो आए हो, बाहर बन के छाए हो. हवा जरा महक तो ले, नजर जरा बहक तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा. मैं थोड़ी देर जी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं. अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. मध्ये चहा पाणी काही करायचं असेल तर कर, मला थोडं बोलायला मिळेल. कार्यक्रमाची तयारी करताना, म्हणजे मी त्याची यादी तयार होती, मी माझी तयारी करत असताना एकेका संगीतकाराचं नाव ऐकलं की वाटतं, किती खरंच केवढी गाणी ऐकली आहेत आपण त्यांची इतक्या वर्षांमध्ये. तसंच पुढच्या संगीतकाराचं नाव ऐकून तुम्हालाही वाटणार आहे. आणि रफीच्या आवाजाचं ज्यांनी सोनं केलं असे एक संगीतकार नौशाद. अलौकिक प्रतिभा असलेल्या व्यक्तीबद्दल आपण सहसा लाखात एक असं म्हणतो ना, पण नौशाद यांचा उल्लेख त्या काळी 40 कोटींमध्ये एक असा केला जायचा, कारण तेव्हा भारताची लोकसंख्या 40 कोटी होती. असा भारतामधलं एक अद्वितीय, अनोखं, अलौकिक असं व्यक्तिमत्व. आणि असं म्हणत की नायकापेक्षा त्यांना जास्त मानधन मिळत असे. त्यामुळे नौशाद यांची एका गाण्यावर बोलवण करणं शक्य नाही. त्यांची ही 3 गाणी ऐकायची आहेत सलग. पहिलं गाणं तर म्हणजे दिलीप कुमारनी पण अजरामर केलं पडद्यावर. माहिती आहेत तुम्हाला ती सगळी गाणी. मधुबन में राधिका आपण ऐकणार आहोत, आणि पुढची 2ही माहिती आहेत. तर तिन्हींचे शब्द शकील बदायुनी यांचे होते. ऐकूयात. आणि या सगळ्या मित्रमंडळींना धन्यवाद पायऱ्यांचा वापर केल्याबद्दल. मधुबन में राधिका नाचे रे, मधुबन में राधिका नाचे रे, गिरधर की मुरलिया बाज रे. गिरधर की मुरलिया बाज रे, मधुबन में राधिका नाचे रे.
राधिका नाचे रे सा 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 नि द प म प द प ग म रे सा नि द सा 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 ग म म द नि द सा मधुबन में राधिका नाचे रे गिरधर की मुरलिया बाजे रे मधुबन में राधिका मोरे नादिर गिरता नीता दारे धीम धीम ता नाना नादिर गिरता नीता दारे धीम धीम ता नाना नादिर गिरता नीता दारे धीम धीम ता नादिर गिरता नीता नारे ओ बेटा नादिर गिरता नादिर गिर 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 तुम गिर 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 नादिर गिर गिर तुम गिर 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 ता गा नादिर गिरता नीता ओ दे नादिर गिरता नीता ओ दे नादिर गिरता नीता दारे धीम तारे धीम तारे धीम. पुढचा आहे का पुढचा आहे का लागा गोरी गुजरिया से नेहा हमार होई गवात सारा चौपट मोरा रोजगार हो नैन लड़ जई है तो मनवा माँ कसक होई बेकरी प्रेम का छुट्टी है कटा का तो धमक होई बेकरी नैन लड़ जई है तो मनवा माँ कसक होई बेकरी रूप को मन में बसई बात बुरा का होई है रूप को मन में बसई बात बुरा का होई है तो से प्रीत लगई बा तो से प्रीत लगई बा तो बुरा का होई है प्रेम की नगरी में कुछ हमरा बिहक होए बेकरी प्रेम की नगरी में कुछ हमरा बिहक होए बेकरी नैन लड़ जाइए नैन लड़ जाइए तो मनवा कस कोई बेकरी प्रेम का छुट्टी है कथा का तो धमक होए बेकरी नैन लड़ जाइए तो मनवा कस कोई बेकरी धै 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 धाग दिनक दिनका दिनक दिनका दिनक दिनका सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आओगे सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आओगे जहाँ की रुत बदल चुकी ना जाने तुम कब आओगे सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आओगे. हे 3 वेगवेगळे चित्रपट जे होते तो पहिला अर्थातच कोहिनूर, दुसरा गंगा जमुना आणि तिसरा दुलारी. म्हणजे मला मधनं यांनाच प्रश्न विचारायचे वाटतात, सांगा बरं तिसरा कुठला असं पुढच्या वेळेला. मगाशी मी बंगाली संगीतकारांविषयी म्हणत होते, त्यातले अनेकांचे आवडते आणि काही वेळेला थोडंसं व्यक्तिगत होतं बरं का, म्हणजे माझेही आवडते म्हणून मी म्हणते सगळ्यांचे आवडते. हां, पण पर्सनल इज युनिव्हर्सल, युनिव्हर्सल इज पर्सनल वगैरे वगैरे. तर माझे अतिशय आवडते संगीतकार आणि गायक सुद्धा, कारण त्यांनी अतिशय सुंदर गाणी स्वतः गायलेली आहेत. असं म्हणजे काही ना किस्से आपल्याला
मिळतात बरं का विकिपीडियावर वगैरे. ते खरे खोटे माहिती नाही, पण बरे वाटले की वापरावेत ना, काय चुकीचं काही नाही आहे, कारण त्याच्यात काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन नाही आहे. पण असं मला सापडलं की सलील चौधरी एकदा हेमंत कुमारांची तारीफ करताना म्हणाले होते, भगवान कभी गाता तो हेमंत कुमार की आवाज में गाता. सलील चौधरी म्हणाले का नाही नसेल, आपल्याला नक्की असं वाटतंय. इतका सुंदर हेमंत कुमारांचा आवाज, पण आज संगीतकार म्हणून त्यांनी जी काय मजा केली आहे ती ऐकणार आहोत. मिस मेरी या चित्रपटातल्या गाण्यातून. शब्द आहेत राजेंद्र कृष्ण यांचे, संगीतकार अर्थातच हेमंत कुमार. रात के मुसाफिर चंदा जरा बता दे, मेरा कसूर क्या है तू फैसला सुना दे. ओ रात के मुसाफिर चंदा जरा बता दे, मेरा कसूर क्या है फैसला सुना दे. है भूल कोई दिल की आंखों की या खता है, कुछ भी नहीं तो मुझसे फिर क्यों कोई खफा है. भूल कोई दिल की आंखों की या खता है, कुछ भी नहीं तो मुझसे फिर क्यों कोई खफा है, फिर क्यों कोई खफा है. मंजूर है वो मुझको जो कुछ भी तू सजा दे, मेरा कसूर क्या है तू फैसला सुना दे. ओ रात के मुसाफिर. दुसरी जी संगीतकार जोडी आहे ती जर मी असं म्हटलं की रघुवंशी आणि पांचोली अशी जोडी आहे तर फक्त हे सांगू शकतील, शंकर जयकिशन. शंकर सिंग रघुवंशी आणि जयकिशन पांचोली अशी ही जोडी होती. कारण कधी कधी अशी छोटीशी माहिती बरी वाटते ना, आपण आपलं शंकर जयकिशन असं ऐकत असतो, पण छान वाटतं असं नावं त्यांची काय पूर्ण होती. त्यांच्यात 10 वर्षांचं अंतर होतं, पण त्याची मस्त जोडी जमली होती. आणि असं म्हणतात की नायकाची गाणी असली तर प्राधान्यानं शंकर त्याच्याकडे लक्ष देत, आणि नायिकांची असली तर जयकिशन त्यांची रचना करत. आणि शंकर जयकिशन आणि राज कपूर, लता, शैलेंद्र, हसरत जयपुरी, मोहम्मद रफी अशी मस्त टीम त्यावेळेला तयार झाली होती. कधी कधी असंही व्हायचं की त्यांची गाणी ज्याच्यामध्ये होती तो चित्रपट चालायचा नाही, पण गाणी मात्र विलक्षण गाजायची, मग गाण्यांकरता लोक पाहायला जायचे, असंही खूप वेळा व्हायचं. आणि पुन्हा शंकर जयकिशनांच्या बाबतीत 2-3 मोजकी गाणी निवडणं अवघड आहे, अशक्य आहे म्हणजे. पण अशक्य ते शक्य करतील स्वामी, त्यांनी 2 गाणी निवडली आहेत. पहिलं आहे ॲन इव्हिनिंग इन पॅरिस, शैलेंद्र यांनी लिहिलेलं, आणि दुसरं नंतर कळेलच. रात के हम सफर थक के घर को चले, झूमती आ रही है सुबह प्यार की, देख कर सामने रूप की रोशनी फिर लुटी जा रही है सुबह प्यार की.
प्यार के जाम भर भर दी, आंखों आंखों से जो मैंने तुमने पी। होश तो अब तलक जाके लौटे नहीं, होश तो अब तलक जाके लौटे नहीं। और क्या आ रही है सुबह प्यार की, रात के हम सफर थक के घर को चले। झूमती आ रही है सुबह प्यार की, देख कर सामने रूप की रोशनी फिर लुटी जा रही है सुबह प्यार की, है सुबह प्यार की, है सुबह प्यार की। जिया हो जिया हो जिया कुछ बोल दो, अरे ओ दिल का पर्दा खोल दो। जिया हो जिया कुछ बोल दो, अरे ओ दिल का पर्दा खोल दो। जब प्यार किसी से होता है तो दर्द से दिल में होता है। तुम एक हसीन हो लाखों में, भला मांग तुम्हें कोई खोता है। जिया हो जिया कुछ बोल दो। दिस इज विवेक परांजपे. या दुसऱ्या गाण्याचं चित्रपटाचं नाव कळलंच असेल, जब प्यार किसी से होता है. शब्द होते हसरत जयपुरी यांचे. पुढचे संगीतकार अतिशय देखणे, अभिनेता व्हायला आले होते आणि बरोबर काय दर्दी पेपर लोक आहेत. फुटलाय. तर तालापेक्षा मेलडीला जास्त महत्त्व देणारे संगीतकार. आणि असं त्यांचं ना असं खूप हाय क्लास आधुनिक उमरावी अशा बाजाचं त्यांचं संगीत आहे असं त्यांचं वर्णन केलं जातं. त्यांना गझल या प्रकाराचं विलक्षण आकर्षण होतं. त्यामुळे त्याचीच एक रचना आपण ऐकणार आहोत. शब्द साहिर लुधियानवी यांचे आहेत. म्हणजे या संगीतकारांनी जसं आपल्याला सूर शिकवला, स्वर शिकवला, तशा या गीतकारांनी आपल्याला उर्दूची नजाकत शिकवली. अशी सुंदर सुंदर गाणी आहेत. तसंच एक गाणं आपण ऐकणार आहोत साहिर लुधियानवी यांच्या शब्दांमधलं. ऐकूयात. मैंने जज्बात निभाए उसूलों की जगह, मैंने जज्बात निभाए उसूलों की जगह। अपने अरमान पिरो लाया फूलों की जगह। तेरे चेहरे तेरे सहरे की ये सौगात किसे पेश करूं, ये मुरादों की हंसी रात किसे पेश करूं, किसे पेश करूं। रंग और दूर की बारात किसे पेश करूं, ये मुरादों की हंसी रात किसे पेश करूं।
करूं, किसे पेश करूं, किसे पेश करूं, किसे पेश करूं, किसे पेश करूं। सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया। कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया। मरते मरते रहा बातपन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले अब फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। पुढचे संगीतकार म्हणजे संगीतकारांची सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तिमत्व असतात ना, म्हणजे एक वैचारिक बांधिलकी असते, एक कला असते, एक काही जज्बा असतो. तसं सलील चौधरी हे विचारांनी कम्युनिस्ट, स्वभावानं कवी, गीतकार आणि अभ्यासानं संगीत समीक्षक अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी निभावल्या होत्या. बासरी, इसराज, वायलिन, पियानो अशा वाद्यांचा मेळ त्यांच्या संगीत रचनांमध्ये आढळतो. त्यांची ही 2 गाणी आपण ऐकणार आहोत. पहिलं गाणं आहे मधुमती चित्रपटातलं, शैलेंद्र यांनी लिहिलेलं. पण मधुमतीतली किती सुंदर सुंदर गाणी आहेत, तुम्हाला काय माहिती कुठलं आहे. आणि त्याच्या पाठोपाठ दुसरं गाणं. टूटे हुए ख्वाबों ने हमको ये सिखाया है, दिल ने जिसे पाया था आंखों ने गवाया है। टूटे हुए ख्वाबों ने हम ढूंढते हैं उनको जो मिलके नहीं मिलते, हम ढूंढते हैं उनको जो मिलके नहीं मिलते। रूठे हैं न जाने क्यों मेहमान मेरे दिल के, मेहमान वो मेरे दिल के। क्या अपनी तमन्ना थी, क्या सामने आया है। दिल ने जिसे पाया था आंखों ने गवाया है। टूटे हुए ख्वाबों ने है तो सनम लेकिन पत्थर के सनम यार, प्यार वाली नरमी अदाओं में कहा। है तो सनम लेकिन पत्थर के सनम यार,
टकराए ना तेरा प्याला। कोई सोने के दिल वाला, कोई चांदी के दिल वाला, शीशे का है मत वाले तेरा दिल। महफिल ये नहीं तेरी, दीवाने कहीं चल। आत्तापर्यंत जेवढी गाणी सादर झाली त्यातलं एखादं गाणं माहीतच नव्हतं, पहिल्यांदाच ऐकतंय, असं काही कोणाच्या बाबतीत झालं का? शक्यच नाही, कारण इतकी सगळी लोकप्रिय गाणी इतकी वर्ष आपण ऐकत आलेलो आहोत आणि काही तरुण मंडळी इथे आहेत पण त्यांनी सुद्धा ऐकलेली असतात. गंमत ही आहे की या सगळ्या सुवर्ण काळातली गाणी आत्ताच्या पिढीपर्यंत पोचली आहेत आणि ती तेवढीच लोकप्रिय आहेत. पुढची एक संगीतकार जोडी आता येते, सोनिक ओमी. म्हणजे आपल्याला माहिती नसतं हे एकाच व्यक्तीचं नाव आहे, पण ही दोन व्यक्ती आहेत आणि ओमी हे सोनिक यांचे पुतणे होते आणि त्या दोघांनी मिळून जवळपास 125 चित्रपटांना संगीत दिलं. त्यातलं एक अप्रतिम गाणं म्हणजे खूप मोहम्मद रफीच्या आवाजाची आणि गायकीची कमाल असणार असं वाटतं आणि ते ऐकताना असं काहीतरी होतं, असं माझा स्वतःचा अनुभव आहे. कमर जलालाबादी यांनी लिहिलेलं आहे, महुआ चित्रपटातलं. दोनों ने किया था प्यार मगर मुझे याद रहा तू भूल गई। मैंने तेरे लिए जग छोड़ा तू मुझको छोड़ चली। मैंने तेरे लिए जग छोड़ा तू मुझको छोड़ चली। मुझसे किया था कभी वादा, मेरी टांग पे तू दौड़ी चली आएगी। ऐसा बंधन है प्यार का ये बंधन, इसे तोड़ के तू कैसी चली जाएगी। क्या यही है वफा, मुझे ये तो बता मेरी महुआ, हो तेरे वादे क्या हुए। क्या यही है वफा, मुझे ये तो बता मेरी महुआ, हो मेरी जाना। दोनों ने किया इकरार मगर मुझे याद रहा तू भूल गई। मैंने तेरे लिए जग छोड़ा तू मुझको छोड़ चली। मैंने तेरे लिए जग छोड़ा तू मुझको छोड़ चली। आणि या निमित्तानं मला खरंच तुम्हाला सांगावं असं वाटेल की आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुपची माहिती जरूर करून घ्या, कारण मी म्हणाले तसे औषधांच्या पलीकडे जाऊनही काही उपचार आवश्यक असतात. कोणीतरी हातात हात घेणं आवश्यक असतं, पाठीवरनं हात फिरवणं आवश्यक असतं आणि बऱ्याचदा जे त्या परिस्थितीतून गेलेले नाही आहेत त्यांना समोरची व्यक्ती असं म्हणू शकते की तुला काय कळणार, परदुःख शीतल असतं असं वाटेल तुला, या जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. पण या मैत्रिणी ज्या प्रकारे, हो तुला असं असं होतंय ना, मलाही असंच झालं होतं पण आज माझ्याकडे बघ ना, असं अधिकारानं म्हणू शकतात आणि त्या समोरच्या व्यक्तीला जी उभारी मिळते ती कमाल आहे. काही ना वेगवेगळ्या कारणांनी मी आस्थाच्या कामाशी पण संबंधित आहे, त्यामुळे अगदी अधिकारानं सांगू शकते. पुढचे संगीतकार असेच अनेकांचे आवडते असणारच आहेत आणि ज्यांना मान तर खूपच मिळाला पण कामाचं धनही खूप मोठ्या प्रमाणात घ्यायचे असं म्हणतात. लता मंगेशकरला त्यांच्याकडे गायची काही संधी मिळाली नाही, त्यामुळे कळलंय O.P. नय्यर. रफीचं आणि त्यांचं पण काही काळ भांडण झालं होतं पण नंतर मिटलं आपल्या सुदैवानी आणि आपल्याला उत्तमोत्तम गाणी मिळाली. त्यातली 3 गाणी आपण ऐकणार आहोत आणि मस्तच गाणी आहेत सगळी. त्यामुळे सुरू करूयात.
तेरे गालों का, हर शाम की चादर काली, साया है तेरे बालों का। हर सुबह किरण की लाली है रंग तेरे गालों का, हर शाम की चादर काली, साया है तेरे बालों का, साया है तेरे बालों का। तू बल खाती एक नदिया, हर मौज तेरी अंगड़ाई, जो इन मौजों में डूबा उसने ही दुनिया पाई। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। ओपी नय्यर त्याच्या या टांगा बीटसाठी खूप प्रसिद्ध होते, घोड्यांच्या टापांसारखे. पण आता आम्ही जी निवडलीत ना ती तिन्ही वेगळ्या रिदमची आहेत. हा एक पहिला रिदम झाला, आता पुढचा ऐका. आपके हसीन रुख पे आज नया नूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है। आपके हसीन रुख पे आज नया नूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है। आपकी निगाह ने कहा तो कुछ जरूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है। खुली लटों की छाँव में खिला खिला ये रूप है, खुली लटों की छाँव में खिला खिला ये रूप है। घटा से जैसे छन रही सुबह सुबह की धूप है, जिधर नजर मुड़ी, जिधर नजर मुड़ी, जिधर नजर मुड़ी, उधर सुरूर ये सुरूर है। मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है। आपके हसीन रुख पे आज नया नूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है। तिसरा रिदम. जवानी
आई मस्त मस्त बिन पिए, जलाती चल रही है राह में दिए, न जाने इनमें किसके वास्ते हूँ मैं, न जाने इनमें कौन है मेरे लिए। जवानी आए मस्त मस्त बिन दिए, चलाती चल रही है राह में दिए, न जाने इनमें किसके वास्ते हूँ मैं, न जाने इनमें कौन है मेरे लिए, मेरे लिए, मेरे लिए, मेरे लिए, मेरे लिए, मेरे लिए, मेरे लिए। मोहम्मद रफींनी मला वाटतं गाताना नशा हा शब्द नशा असं कधीच नाही म्हणलं नाही, नशे में चूर प्रत्येक वेळेस म्हणजे आणि ते कोणावरती गाणं चित्रित होणार आहे, काय सीन आहे हे समजून घेऊन त्यांनी गाणी गायली. त्यामुळे ते शम्मी कपूर तर शम्मी कपूरच गातोय असं वाटावं, दिलीप कुमार तर दिलीप कुमारच गातोय असं वाटावं असं होतं. आणि जवानी आहे मस्त मस्त हे गाणं तुमसा नहीं देखा या चित्रपटातलं आहे. रफीच्या बाबतीमध्ये तुमसा नहीं सुना असं म्हणावं असं वाटतं एक एक वेगवेगळी गाणी ऐकली की. आणि आपके हसीन रुखा हे गाणं बहारे फिर भी आएगी. त्याच्यानंतर पुढचे संगीतकार आहेत रवी या नावानी ते प्रस्थापित झाले. रविशंकर शर्मा असं त्यांचं पूर्ण नाव होतं. हेमंत कुमार यांनी त्यांना पहिली संधी गाण्यासाठी दिली होती, पण नंतर ते संगीतकार म्हणून प्रस्थापित झाले. चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते चोप्रा बंधू यांच्याबरोबर त्यांचं विशेष सख्य जुळलं आणि साहिल लुधियानवी यांच्याबरोबर सुद्धा. त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांना, अर्थात ह्या सगळ्यांनीच अनेक लोकप्रिय चित्रपटांना संगीत दिलं. त्यातल्या 3 गाण्यांची झलक शेखर सादर करणार आहे, पण त्याच्यानंतर मी एक प्रश्न विचारणार आहे आणि तो अजिबात संगीतकार, चित्रपट दिग्दर्शक याच्याबद्दल नाही आहे. वेगळा प्रश्न आहे. गाणी नीट ऐका, मग प्रश्न विचारणार आहे. ज्याला उत्तर येईल ते मी लिहून ठेवीन, चॉकलेट घरी पोचवीन. न झटको जुल्फ से पानी, ये मोती फूट जाएंगे, तुम्हारा कुछ न बिगड़ेगा मगर दिल टूट जाएंगे। न झटको जुल्फ से पानी, ये भीगी रात, ये भीगा बदन, ये हुस्न का आलम, ये भीगी रात, ये भीगा बदन, ये हुस्न का आलम, ये सब अंदाज मिलकर दो जहां को लूट जाएंगे, तुम्हारा कुछ न बिगड़ेगा मगर दिल टूट जाएंगे। न झटको जुल्फ से पानी, अगर खुल के बिखर जाए तो अच्छा, ये जुल्फ अगर खुल के बिखर जाए तो अच्छा, इस रात की तकदीर
खुल के। क्वीज लक्षात ठेवा. जुल्फे है जैसे कांधों पे बादल झुके हुए, जुल्फे है जैसे कांधों पे बादल झुके हुए, मस्ती है जिसमें प्यार की तुम वो शराब हो, चौदहवीं का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो, चौदहवीं का चांद हो. क्वीज सगळे जिंकले ना. हो. मला कळत नव्हतं रवीला एवढं जुल्फची काय अट्रॅक्शन आहे. साहिल किती गाण्यांमध्ये गीतकारांना होती. कवीला लेखनाचं पूर्ण स्वातंत्र्य देऊन मग त्या शब्दांना स्वरचा चढवणारे जे संगीतकार होते त्याच्यात खय्याम यांचं नाव आघाडीवर होतं आणि त्यामुळे त्यांना गीतकारांपेक्षा कवींबरोबर काम करणं जास्ती आवडायचं आणि कवीच्या उत्कट शब्दांना तितकंच उत्कट संगीत मिळाल्यानं त्यांची अनेक गाणी अजरामर झाली. आणि आम्ही शेखरशी बोलत असताना मला शेखरनी त्यांचं एक वैशिष्ट्य असं सांगितलं होतं की त्या चालींमधून असं मध्येच वाद्यसंगीत वेगळं काढता येत नाही. ते सगळं असं एकसंध अनुभव, शब्द शब्दातून वाद्याचे सूर, असं सगळा अनुभव येतो आपल्याला. पॉज सुद्धा, पॉज हा सुद्धा काही गाण्यांमध्ये पॉज हा सुद्धा अशा संगीताचा भाग दिसतो त्यांच्या. तर मोहब्बत इसको कहते हैं या चित्रपटातलं गाणं ऐकूयात. मला हा चित्रपट या निमित्तानेच कळला बरं का. ऐकूयात. ठहरिए होश में आलू तो चले जाइएगा, आपको दिल में बिठा लूं तो चले जाइएगा, ठहरिए होश में आलू. कब तलक रहिएगा दूर की चाहत बन के, कब तलक रहिएगा ये दूर की चाहत बन के, दिल में आ जाएंगे इकरार मोहब्बत बन के, अपनी तकदीर बना लूं तो चले जाइएगा, आपको दिल में बिठा लूं तो चले जाइएगा, ठहरिए होश में आलू. पुढचे संगीतकार दत्ता नाईक, पण प्रचलित झाले एन दत्ता या नावानं. ते मूळचे गोव्याचे, वयाच्या 12व्या वर्षी घर सोडून मुंबईला आले. अशी अनेक लोकांची उदाहरणं आहेत की संगीताचं इतकं प्रेम की त्याच्या पायी घरच्यांची बोलणी ऐकून घर सोडून येऊन संगीताची आराधना त्यांनी केली. गुलाम हैदर, शंकर जयकिशन, एस.टी. बर्मन अशा दिग्गजांच्या बरोबर काम केल्यानंतर मग त्यांनी स्वतंत्र रचना करायला सुरुवात केली. त्यांची ही अनेक गाणी गाजली, अर्थात म्हणूनच त्यांचा समावेश या 24 संगीतकारांमध्ये झालेला आहे. त्यातलं आजचं जे गाणं निवडलेलं आहे ते चंद्रकांता चित्रपटातलं आहे. साहिर लुधियानवी यांनी लिहिलेलं आहे.
तमन्ना की थी। मैंने चांद और सितारों की तमन्ना की थी। मुझको रातों की सियाही के सिवा कुछ न मिला। मैंने चांद और सितारों की तमन्ना की थी। मैं वो नगमा हूँ जिसे प्यार की महफिल न मिली। मैं वो नगमा हूँ जिसे प्यार की महफिल न मिली। वो मुसाफिर हूँ जिसे कोई भी मंजिल न मिली। वो मुसाफिर हूँ जिसे कोई भी मंजिल न मिली। जख्म पाए बहारों की तमन्ना की थी। मैंने चांद और सितारों की तमन्ना की थी। मैंने चांद और सितारों की तमन्ना की थी। शेखर कुलकर्णी यांचं यूट्यूब चॅनल आहे. शेखर कुलकर्णींना संगीतकारांच्या खुब्या कळत असतील याचं कारण ते स्वतःही वेगवेगळ्या रचनांना, वेगवेगळ्या गाण्यांना, अभंगांना चाली लावून ती गाणी त्यांच्या यूट्यूबवर ठेवत असतात. आकाशवाणीवर सुद्धा त्यांनी संगीतबद्ध केलेल्या काही रचना आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळात ऐकायला येतात. आणि हे सगळं सकाळच्या वेळात, सकाळी 6 ते 2 पर्यंत वैद्यकीय व्यवसाय करून संध्याकाळचा वेळ स्वतःसाठी ठेवून अलीकडच्या काळात त्यांनी या सगळ्या वैद्यकीय गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्यात यासाठी कीर्तन कलाही शिकून घेतली आणि वैद्यकीय कीर्तनसुद्धा ते करतात आणि चित्रपटात काम करतात हे तर सांगितलंच. आणि बऱ्याच गोष्टींची त्यांना आवड आहे, खाण्यापिण्याची, प्रवासाची, लिखाणाची. असं एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि ते आमचे मित्र आहेत याचा मला अभिमान वाटतो. यानंतरची जोडी आहे अशीच खूप 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 गाजलेली कल्याणजी आनंदजी. ते दोघं सख्खे भाऊ होते आणि त्यांनी ज्या वेळेला प्रवेश केला हिंदी चित्रपटसृष्टीत त्यावेळेला असे सगळे दिग्गज मंडळी तळपत होती. तिथे स्वतःला प्रवेश मिळवून देणं, स्वतःला प्रस्थापित करणं ही इतकी सोपी गोष्ट नव्हती, पण त्यांनी करून दाखवली. तब्बल 250 चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आणि त्या काळी एकेका चित्रपटामध्ये 5-5, 6-6 गाणी तर नक्कीच असायची. त्यामुळे केवढी गाणी त्यांनी दिली आपल्याला. त्यातल्याही 3 गाण्यांची झलक ऐकणार आहोत, पण पूर्वी त्यातल्या एका गाण्याची एक सुंदर आलापी आधी आपण ऐकणार आहोत. सुख के सब साथी दुख में न कोई। सुख के सब साथी दुख में न कोई। मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा न
कहा है, पंछी को सच ही कहा है, पंछी को रात को ठहरे तो उड़ जाए दिन को, रात को ठहरे तो उड़ जाए दिन को। आज यहाँ कल कहाँ है ठिकाना, परदेसियों से ना अखियाँ मिलाना, परदेसियों से ना अखियाँ मिलाना। परदेसियों को है एक दिन जाना, परदेसियों से ना अखियाँ मिलाना, परदेसियों से ना अखियाँ मिलाना। मौसम नशे में चूर है, कुछ पी के आई है घटा, बस अब न पूछो आज क्या, पैगाम लाई है घटा। अब मैंने जाना प्यार क्या है, तेरी जुल्फों की कसम, दिल बेकरार सा है, हमको खुमार सा है, जब से तुम्हें देखा सनम, दिल बेकरार सा है, हमको खुमार सा है, जब से तुम्हें देखा सनम, दिल बेकरार सा है। वेगवेगळे चित्रपट होते. गोपी, जब जब फूल खिले, इशारा, राजेंद्र कृष्ण, आनंद बक्षी, मजरू सुलतानपुरी अशा वेगवेगळ्या गीतकारांनी याचे शब्द रचले होते. त्यातल्या पहिल्या गाण्याविषयी आस्थाने आक्षेप घ्यावा असं, सुख के सब साथी दुःख में न कोय. आस्थाची सुरुवातच, आस्थाची स्थापनाच मुळी त्याच्यासाठी आहे की तुमच्या दुःखात आम्ही आहोत आणि मिळून आपण या दुःखातून बाहेर पडणार आहोत. तर त्याच्यामुळे गाणं सुंदर आहे, भावना बरोबर नाहीये. पुढची पण एक वेगळी जोडी बरं का, लक्ष्मीकांत प्यारेलाल नाही, ते नंतर येणार आहेत. सपन जगमोहन, सपन सेनगुप्ता आणि जगमोहन बक्षी अशी त्यांची नावं. आणि आपण खरंच विविध भारतीवर ऐकायचो त्यावेळेला असं कळायचं नाही ना पटकन की हे दोन कोण असतील. त्यांचे फोटो कधी पाहिले नाहीत, त्यांचे चेहरे आपल्याला माहिती नाहीत, फक्त त्यांनी दिलेले स्वर आपल्या कानामध्ये सतत रुंजी घालतात. त्यांनी सुरुवातीला सलील चौधरींच्या क्वायरमध्ये गायला सुरुवात केली, मग बॅकअप गायक म्हणूनही काम केलं आणि मग स्वतः संगीतकार झाले. खूप उत्तम गाणी खरं त्यांनी दिली, पण मुख्य प्रवाहातल्या चांगल्या दर्जाच्या चित्रपटांमध्ये तुलनेनं त्यांना कमी संधी मिळाली. पण त्यातली जी आहेत ती गाणी अप्रतिम आहेत. त्यातलं जे आत्ता गाणं इथे सादर होणार आहे असंच आर्त आणि खूप छान गाणं आहे, बेगाना चित्रपटातलं. कुठलं ऐकूयात. फिर वो भूली सी याद आई है, फिर वो भूली सी याद आई है गमे दिल तेरी दुआई है गमे दिल तेरी दुआई है, फिर वो भूली सी याद आई है। बात इतनी सी है कहानी में, बात इतनी सी है कहानी में, हम भी मारे
खुद लगाई है, फिर वो भूली सी याद आई है, फिर वो भूली सी याद आई है, फिर वो भूली सी याद आई है. यानंतरचे जे संगीतकार आहेत त्यांची तशी मोजकी गाणी आहेत, पण जी आहेत ती अजरामर गाणी आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यांना प्रसिद्धी मात्र म्हणजे संगीतकार म्हणून ते किती जणांना माहिती आहेत माहिती नाही त्या गाण्याचे, पण त्यांचं गाणं विलक्षण गाजलेलं जय संतोषीमा या चित्रपटातली सी अर्जुन यांची काही मोजकी गाणी आहेत, पण मी म्हटलं तसं अप्रतिम गाणी आहेत. आणि आता हे पुढचं जे गाणं आहे रफीच्या आवाजातलं अतिशय रोमॅन्टिक गाणं आहे. असं खूप या हवेमध्ये किंवा काहीतरी एकटं बसलेलं असताना आठवावं वगैरे 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 असं. कोणाला काय आठवतंय नंतर सांगा किंवा नका सांगू हरकत नाही. पण हे तर मी म्हणतो ICU मध्ये बसून सुद्धा म्हणणार काय. तुम्ही ऐका. चित्रपट पुनर्मिलन गीतकार इंदीवर. पास बैठो तबीयत बहल जाएगी, मौत भी आ गई हो तो टल जाएगी. पास बैठो तबीयत बहल जाएगी, मौत भी आ गई हो तो टल जाएगी. धार काजल की तुम और तीखी करो, बांग होठों की मीठी हंसी से भरो. जिंदगी झूमने पर मचल जाएगी, मौत भी आ गई हो तो टल जाएगी. पास बैठो तबीयत बहल जाएगी, मौत भी आ गई हो तो टल जाएगी. मला एक लक्षात आलं ह्या सगळ्या गाण्यांचा अभ्यास करताना की जेवढी सोपी सिंपल ट्यून ना तेवढं गाणं छान. फार कॉम्प्लिकेट करत बसलं ना की फार माती होते. मला हे गाण्याचं वर्णन आवडलंय. ICU मध्ये पण ICU अँथेम. हो ना, मौत भी आ गई तो टल जाएगी. किती पाच भारी आहे. बैठो की सगळं बरं होणार आहे. रुग्णसेवेमध्ये लक्षात ठेवण्याचा मंत्र आहे की तेच म्हणलं सुख के सब साथी दुःख में नको असं होता कामा नये. पुढची जोडी मगाशीच मी त्यांचं नाव घेतलं होतं, लक्ष्मीकांत प्यारेलाल. तब्बल 750 चित्रपटांना संगीत दिलं. म्हणजे किती केवढी गाणी ना, 750 चित्रपट म्हणजे. आणि त्यामुळे मोठं योगदान त्यांचं. बराच मोठा एक कालखंड लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी गाजवला होता. आणि नवे होते, त्यांनाही पदार्पण करणं, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणं एरवी अवघड गेलं असतं. पण पहिल्याच चित्रपटामध्ये त्यांनी असं काही संगीत दिलं की छा गए. कारण चित्रपट होता पारसमणी आणि त्यातलं असद भोपाली यांनी लिहिलेलं हे गाणं ऐकूयात. वो जब याद आए, बहुत याद आए, वो जब याद आए, बहुत याद आए. गमे जिंदगी के अंधेरे में हमने चरागे मोहब्बत जलाए बुझाए. वो जब याद आए, बहुत याद आए. आहटे जाग उठी रास्ते
रफीच्या बाबतीतही हे वाक्य खरं आहे ना, वो जब याद आए बहुत याद आए, म्हणून तर आजचा कार्यक्रम होतोय. इतकी वर्ष झाली, आता 46 वर्ष झाली, पण जब याद आए बहुत याद आए आणि एक एक गाणी त्यांची यायला लागतात. या नंतरचे जे संगीतकार आहेत, बापसे बेटा सवाई असं काही जण म्हणतील, आर डी बर्मन, म्हणजे पंचम चाहत्यांचा फॅन क्लब वगैरे आहे आणि पाहून की पंचम इज पंचम अशा प्रकारचे. आणि त्यांची पण 3 गाणी आपण ऐकणार आहोत. म्हणजे आर डीची तर प्रतिभा कळेलच, पण रफी काय रसायन होतं. म्हणजे संगीतकाराला ढीग वाटेल आपण अशी चाल द्यावी, पण ती गळ्यातून उमटवायला तर कसलेला तयारीचा गायक पाहिजे, ते याच्यातून कळतं. पहिलं जे गाणं आहे ते अब्दुल्ला चित्रपटातलं आहे. आनंद बक्षी यांचे बोल आहेत आणि त्यानंतरची पण सलगच होणार आहेत. दुसरं जे असणार आहे ते यादों की बारातमधलं, आणि नावं नाही सांगत, गीताचे बोल नाही सांगत, ते मजनू सुलतानपुरी यांचं आहे. आणि तिसरं द ट्रेनमधलं आनंद बक्षी यांचं. मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं मेरे यार सा हंसी. चांद ने कहा चांदनी की कसम नहीं नहीं नहीं. मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं मेरे यार सा हंसी. चांद ने कहा चांदनी की कसम नहीं नहीं नहीं. मैंने पूछा चांद से. मैंने ये हिसाब तेरा ढूंढा, हर जगह जवाब तेरा ढूंढा. कलियों से मिसाल तेरी पूछी, फूलों में जवाब तेरा ढूंढा. मैंने पूछा बाग से फलक हो या जमी, ऐसा फूल है कहीं. बाग ने कहा हर कली की कसम नहीं नहीं नहीं. मैंने पूछा चांद से. La 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 la. गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया. संभालो मुझको हो मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया. दिल में मेरे ख्वाब तेरे, तस्वीरें जैसे हो दीवार पर. उस पे फिदा मैं क्यों हुआ, आता है गुस्सा मुझे प्यार पर. मैं लुट गया मान के दिल का कहा, मैं कहीं का ना रहा. क्या कहूँ ये दिलरुबा, पूरा ये जादू तेरी आंखों का, ये मेरा कातिल हो गया. संभालो मुझको हो मेरे यारो,
संभलना मुश्किल हो गया। सजाऊंगा लुट कर भी तेरे बदन की डाली को, लहू जिगर का दूंगा हंसी लबों की लाली को। सजाऊंगा लुट कर भी तेरे बदन की डाली को, लहू जिगर का दूंगा हंसी लबों की लाली को। है वफा क्या इस जहां को, एक दिन दिखलाऊंगा मैं दीवाना। चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम। बदल के मेरी तुम जिंदगानी, कहीं बदल ना जाना सनम। ला 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 हो। कुठलीही यादी तयार करत असताना काही काही वेगळे विचार डोक्यात चालतात. म्हणजे मग याच्यात मराठी कोणी आहे का, त्याही पलीकडे जाऊन हे सगळे पुरुष संगीतकार आहेत, महिला कुठे आहे. हे माझं तर फारच लक्ष असतं सारखं की हां उषा खन्नानी आमची लाज राखलेली आहे आणि चित्रपटसृष्टीची पण राखलेली आहे की तिला संधी मिळाली. कारण पुरुषांच्या वर्चस्वाच्या या सगळ्या विश्वामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणं आणि स्वतःची आठवण ताजी ठेवणं, जागती ठेवणं हे काम त्यांना अर्थातच सोपं नव्हतं, पण ते त्यांनी करून दाखवलं. त्यांच्या प्रतिभेच्या तुलनेनं काम कमी मिळालं त्यांना, कारणं काही असोत. पण खूप कौतुकाची किंवा छान वाटणारी गोष्ट म्हणजे की आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी त्यांना पुरेपूर मान दिला. आशा भोसलेंनी तर त्यांना खूप जास्त प्रमोट करण्याचा प्रयत्न केला आणि मोहम्मद रफींनी सुद्धा त्यांचं कौशल्य, त्यांचे गुण जाणून घेऊन त्यांच्याबरोबर बरंच काम केलं. त्यामुळे उषा खन्ना का गाना तो होना ही चाहिए म्हणजे केवळ महिला संगीतकार म्हणून नाही, ऑन इट्स मेरिट होना चाहिए. कारण आमचं बायकांना संधी मिळाली पाहिजे, पण मेरिटवर मिळाली पाहिजे. आणि आस्थाच्या सगळ्या बायका तशाच आहेत, कारण आस्था हा सगळ्या अशाच बायकांचा गट आहे की आहोत आम्ही करून दाखवतो. शबनम चित्रपटातलं उषा खन्ना यांचं हे गीत विशेष गाजलेलं आहे. जावेद अनवर यांनी लिहिलं आहे. अप्रतिम सुंदर गाणं आहे. अपने दीवाने का नाम, तुम भी कुछ अच्छा सा रख लो अपने दीवाने का नाम। मैंने रखा है मोहब्बत अपने अफसाने का नाम, मैंने रखा है मोहब्बत। इस कदर खूबसूरत है तेरे दीदार
सूरत है जुल्फ़ो रुखसार की दुनिया, किस कदर खूबसूरत है तेरे दीदार की दुनिया। तुम्हें पहचाना है खुदा को समझा है, खुदा को जाना है। मैंने रखा है मोहब्बत अपने अफसाने का नाम, मैंने रखा है मोहब्बत। काय सुरेख गाणं आहे ना. आणि अशी अनेक अनेक गाणी जी इथे गायली नाही गेलेली, पण ज्यांची आठवण तुमच्या मनात येईल, ती बराच काळ तुमच्या मनात राहील, हे आठवत राहील. यूट्यूबवर शोध घ्याल, कोणाशी शेअर कराल आणि शब्दांकडेही तेवढंच लक्ष द्याल आणि गाण्याचा आनंद घेत राहाल अशी मला खात्री आहे. मी काही त्या अर्थाने सांगीतिक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करणारी अशी काही पट्टीची वगैरे सूत्रसंचालक नाही. आस्थाविषयीची आस्था हे माझ्या इथं असण्याचं मुख्य कारण आहे आणि त्या निमित्तानं काहीतरी शिकता येतं, त्या निमित्तानं एक नव्याने अनुभव घेता येतो आणि असे समोर श्रोते दिसल्यानंतर आणखीच मजा येते की आपण शोधून काढलं या लोकांच्या तोंडावर आहे. असं सगळं सगळं मनात आहे, डोक्यात आहे, तोंडावर आहे. मजा आया. पण खरंच खूप मजा आली. शेवटी म्हणजे एक सूत्रसंचालक एक वाक्य कायम म्हणतात, शेवटाकडे जाऊया. हां, झाले आता 2.25 तास झाले. किती तुमचाही सहनशक्तीचा आपण हे बघायची परीक्षा. मोहम्मद रफीची मी काहीच माहिती दिली नाही. का द्यावी ना, मोहम्मद रफीची माहिती देणारी मी कोण. पण फक्त वयाच्या अवघ्या 55व्या वर्षी चटका लावून हा माणूस गेला आणि त्यातला एक काव्यगत न्याय, पोएटिक जस्टिस, की शेवटचं गाणं लक्ष्मीकांत प्यारेलालांसाठी 4 ओळी ध्वनिमुद्रित झाल्या होत्या. तो गायला असेल कोणासाठी, पण तो सगळ्या रसिकांच्या मनात त्या ओळी ठेवून गेलाय की प्रत्येक रसिकाला असं वाटतं की तू जे आत्ता म्हणतोयस ना ते आम्हाला जाणवतंय. तेरे आने की आस है दोस्त, शाम फिर क्यों उदास है दोस्त। महकी महकी फिजा ये कहती है तू कहीं आस पास है दोस्त, तू कहीं आस पास है दोस्त। थँक्यू. हा आवाज Thank you. आपल्या भोवती आहेच आहे, असणार आहे. आपण त्या आवाजाविषयी कृतज्ञता फक्त व्यक्त करू शकतो. सर्वांना मनापासून धन्यवाद.